टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूरसह परिसरामध्ये काल रात्री अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे नागपूर शहरातील जे कळमना एपीएमसी मार्केट आहे तिथलं जवळपास हजारो पोते धान्य जे आहे ते पावसात भिजलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। उघड्यावर असलेलं हे धान्य आहे। काही यातलं काही धान्य शेतकऱ्यांचं आहे असं सांगितलं जातंय, तर काही धान्य जे आहे त्यांनी खरेदी केलं व्यापाऱ्यांनी, त्यांचं धान्य हे उघड्यावर होतं आणि ते भिजलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला होता। 2 दिवस झाले शहरात ढगाळ हवामान आहे, असं असतानाही हा माल उघड्यावर का असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारतायत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हजारो पोती धान्य आहे जे उघड्यावर पडलेलं आहे। आताही रिमझिम पाऊस पडतोय, असं असतानाही हे धान्य झाकण्याची कुठलीही व्यवस्था मार्केटमध्ये आपल्याला दिसत नाही। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ज्या देशामध्ये धान्यासाठी गरिबांना वणवण करावी लागते त्याच देशामध्ये आपण अशा प्रकारचं हे धान्य उघड्यावर भिजताना बघतोय। काही धान्य शेतकऱ्यांचं आहे। हे बघा, हे दृश्य परत एकदा तुम्हाला दाखवतोय। नागपुरातल्या कळमना एपीएमसी मार्केटमधलं हे दृश्य आहे। हजारो पोते धान्य जे आहे ते या ठिकाणी भिजलेलं आहे आणि याची नुकसान भरपाई कोण देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मी तुम्हाला सगळे मार्केट यार्ड दाखवतोय की ज्यामध्ये धान्य उघड्यावर ठेवून होतं आणि ते धान्य भिजलेलं आहे। आताही धान्य झाकण्याची काही व्यवस्था नाही। बघा, हे दृश्य बघा, हे बघा गव्हाचे पोते, हे दृश्य बघा, गव्हाचे पोते पाण्याने भिजलेले आहे। हे बघा, हे 200 पोत्यांचा हा ढीग या ठिकाणी, हे बघा, हे धान्य, हे बघा, हे गव्हाचं धान्य जे आहे ते भिजलेलं आहे आणि असे 1-2 नाही हजारो पोती धान्य पावसात उघड्यावर भिजलेलं आहे। मार्केट कमिटीकडनं सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांचा थोडाच माल आहे, हा माल ज्यांनी खरेदी केला त्यांचा आहे, परंतु धान्य भिजलं, धान्याची नासाडी होणं हे अक्षम्य आहे। याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।